नमस्कार प्रेक्षकांनो, गंध मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता हरीशचा खून झालेला आहे. तरीसुद्धा हरीशच्या नंबरवरून काही मेसेजेस इथे त्यांच्या मित्राला येत आहेत. जेव्हा ही गोष्ट अर्जुन आणि सायलीला समजते तेव्हा त्याबद्दल ते सर्च करतात आणि आणखी काही इन्फॉर्मेशन मिळते का याचा शोध घेतात. तसंच हरीशच्या मित्राला जाऊन ते भेटतात तर ते म्हणत असतात, आत्ताच 2 दिवसापूर्वी मला त्यांच्या नंबरवरून मेसेजेस आलेले आहेत. अर्जुन ते सर्व मेसेजेस पाहतो आणि तेव्हा मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे तर आत्ताच 2 दिवसापूर्वीच हरीश म्हणूनच हे मेसेज आलेले आहेत. म्हणजे हा नेमका गफला काय आहे याच्या मुळापर्यंत तर जाऊन पोहोचलंच पाहिजे. त्यामुळे अर्जुन आता एकदमच ताकदीनं सर्च करत असतो आणि अर्जुनच्या हाती असे काही पुरावे लागतात आणि ते म्हणजेच की एक व्यक्ती असतो आणि ती व्यक्ती इथे महिपत शिक्रेची असते. ही व्यक्ती इथे जे महिपत शिक्रेचं कन्स्ट्रक्शन साईट दुसरी जी चालू असते त्याच बिल्डिंगमध्ये हा माणूस इथे राहत होता आणि हरीश बनूनच हरीशच्या नंबरवरून सर्वांना मेसेजेस करत होता. आणि हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हा महिपत शिक्रेसाठीच काम करतो हे सुद्धा पुराव्यानिशी अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्याचबरोबर कोर्टामध्ये जजेस साहेबांना अशी विनंती केलेली असती की ज्या काही 2 केसेस आहेत, 2 खून केलेल्या आहेत त्यांच्या केस संदर्भात महिपत शिक्रेची कसून चौकशी करण्यात यावी असं कोर्टाला मागणी केलेली असते आणि त्याचबरोबर रिक्वेस्ट सुद्धा केलेली असते. तेव्हा मात्र जज साहेबांनी लगेचच परवानगी आहे असं सांगितल्याच्या नंतर आता महिपत शिक्रेचा चेहरा आणि त्याच्या पायाखालची जमीन दोन्ही सरकलेलं असतं. प्रेक्षकांनो, इकडे मात्र सायली हे सर्व काही पाहत असते आणि पाहिल्याच्या नंतर तिला तिच्या अर्जुन सरांचा खूप अभिमान वाटत असतो आणि ती मनोमनच म्हणत असते, माझे डॅशिंग असे अर्जुन सर. आणि आज अर्जुनने सर्व काही सिद्ध केलेलं असतं आणि पुन्हा एकदा सायली अर्जुनच्या नव्याने प्रेमात पडलेली असते. तर भेटूयात नवीन प्रोमोसोबत, तोपर्यंत धन्यवाद.